10वीची गुणपत्रिका हातात आली आणि सोमवारपासूनच 11वी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची गडबड सुरू झाली। 11वीसाठी बुधवारपासून ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू होतीये। दुसरीकडे शासकीय आणि खासगी पॉलिटेक्निक तसंच ITI मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या गेल्या काही वर्षात वाढली आहे। त्यामुळे आज या दोन्ही शैक्षणिक संस्थांमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांची गर्दी दिसत होती। विशेषतः ITI मधील पेंटर, प्लंबर, इलेक्ट्रिशियन अशा कोर्सेसना प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांची गर्दी होतीये। 10वी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झालाय। ऑनलाईन गुणपत्रिकेच्या आधारे आता विद्यार्थी आपापल्या पसंतीच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ लागलेत। जिल्ह्यातील 286 कनिष्ठ महाविद्यालयात 11वीसाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। सोमवारी आणि मंगळवारी 11वी प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांचं सराव सत्र पार पडलं। बुधवारपासून प्रत्यक्ष ऑनलाईन प्रक्रियेला सुरुवात होतीये। दुसरीकडे आजपासून शासकीय तंत्रनिकेतन आणि ITI मध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। जिल्ह्यात एक शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय आणि गारगोटीमध्ये एक अनुदानित महाविद्यालय आहे। तसंच अन्य 35 खासगी तंत्रनिकेतन असून त्यांची एकूण प्रवेश क्षमता 6000 इतकी आहे। कोल्हापुरातील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, मेटॅलर्जी, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या 6 अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। त्यामध्ये प्रामुख्यानं IT अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांची सर्वाधिक पसंती आहे, अशी माहिती प्राचार्य डॉक्टर नितीन सोनजे यांनी दिली। तसंच काळाची गरज ओळखून शासकीय तंत्रनिकेतनमध्ये शॉर्ट टर्म अभ्यासक्रम लवकरच सुरू करण्यात येणार आहेत, असंही डॉक्टर सोनजे यांनी सांगितलं। तर आमच्याकडे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनला जास्त मागणी आहे। पण ओव्हरऑल जर महाराष्ट्राचा विचार करायचा झाला तर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, EIDS म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मेकॅट्रॉनिक्स हे जरा 4 नवीन कोर्सेस आहेत। याच्यामध्ये जास्त डिमांड त्यांना चालू आहे। शॉर्ट टर्म कोर्सेस आमच्या संस्थेमध्ये आणि काही साधारणतः 6 महिन्याचे कोर्सेस सुरू करण्याचं प्रस्तावित आहे आमचं। ही नवीन बॅच येईल तोपर्यंत आम्ही त्याच्या सगळ्या मान्यता वगैरे करून घ्यायचं आमच्या प्रोसेसमध्ये आहे। शासकीय तंत्रनिकेतनमधील डिप्लोमा कोर्सेससाठीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीनेच होते। त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपली मूळ कागदपत्र, OTP, युजर पासवर्ड ID कोणत्याही शिक्षण संस्थेला देऊ नये असं आवाहन सोनजे यांनी केले। कोल्हापुरातील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये एक प्रवेश समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे। या समितीकडून विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचं मार्गदर्शन घ्यावं असं आवाहन डॉक्टर सोनजे यांनी केले। या तंत्रनिकेतनची अंतिम गुणवत्ता यादी 23 जून रोजी प्रसिद्ध होणार आहे। दुसरीकडे ITI मध्ये सुद्धा प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। संपूर्ण जिल्ह्यात शासकीय आणि खासगी अशा एकूण 51 औद्योगिक प्रशिक्षण संस्था असून त्यांची प्रवेश क्षमता 6300 इतकी आहे। त्यामध्ये इलेक्ट्रिशियन, मशिनिस्ट, टर्नर, फिटर, मोटर मेकॅनिक, ड्राफ्ट्समन, कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट असे एकूण 31 ट्रेड उपलब्ध आहेत। कळंबा इथल्या ITI मध्ये 1388 जागा उपलब्ध असून याही संस्थेत आजपासून ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। प्लंबर, इलेक्ट्रिशियन, पेंटर अशा रोजगाराभिमुख आणि किमान कौशल्यावर आधारित कोर्सेसना विद्यार्थ्यांकडून सर्वाधिक पसंती आहे। येत्या वर्षभरात ITI मध्ये आणखीन 3 नवे कोर्स सुरू होतील, अशी माहिती अधीक्षक सुहास पार्ले यांनी दिली।